गिरीश का गाना सुनेगा? गिरीश का सुनेगा क्या? ओके ओके, काही पण चालेल. ते काय मला सर बप्पू कायांचे वाक्य आठवलं की दुधात पाणी मिसळण्याचा शोध कोणी लावला तो खरंच जिनियस असला पाहिजे. मला वाटतं की स्पर्धा ऐकायला आलेला ना तिथं बोलवत एक एक कविता सादर करायला लावले, तुम्ही सगळे जिनियस असले पाहिजे. पण हरकत नाही, मी काय असतो बोलणार नाही. निकाल तयार झाला वाटतं, म्हणजे ज्यासाठी आम्हाला बोललो होतं तर ते आधीच ओळखून गेलेलं आहे वेळ. पण त्यामुळे आता आधीच वेळ तुम्ही जास्त बोलणार नाही, थेट कविता सादर करतो कारण मला गांभीर्य आहे वेळेचं. असं कविता सादर करतो. एक आरसा विषय आला होता इथं उत्स्फूर्तला. आरसा नावाची छोटीशी कविता मला आठवली सहज. एकदा की मला प्रेम झालं होतं, तिला प्रपोज करावं मनात आलं होतं, पण हिंमत नव्हती होत की तिला कसं सांगायचं. म्हणून आरशासमोर ठरवत होतो तिथं कसं बोलायचं. तिला प्रपोज करण्याआधी मी आरशालाच प्रपोज केलं. आई शपथ सांगतो आरशाला हो उत्तर दिलं. माझ्या मनासारखं अगदी आरसा तेव्हा वागत होता आणि माझ्या मनात जे आहे तेच तर तो सांगत होता. आरशानं सांगितलं तेव्हा आरशाकडे सांगितलं तेव्हा मला खूप हिंमत मिळाली. आरशानं सांगितलं तेव्हा माझी किंमत काय आली. म्हणून प्रेमाबद्दल नाही तर जगण्याबद्दल सुद्धा सगळं अगदी वेगळं आयुष्यच आपलं आरशाला सांगावं. प्रश्न ठेवून समोर त्याच्या उत्तरही मागावं. खोटं मुळीच नाही, आरसा सगळं खरं दाखवत असतो, कारण आरशातला माणूस आपल्याला खूप चांगलं ओळखत असतो. वा, खर तर सर या स्पर्धेच्या फार आठवणी आहेत. चुडा भाऊंनी बक्षीस वाढवलं त्याचा किस्सा धम्माने सांगितला आणि योगायोगानं त्या स्पर्धेमध्ये मला जवळजवळ 21,000चं बक्षीस होतं. निलेशलाही बक्षीस होतं कारण मी काव्यातही होतो, वक्तृत्वही होतो आणि कथेतही बसलो होतो. आणि मी त्याचा एक मोबाईल घेतला होता आणि निलेशने त्याची अंगठी केली होती. तर आम्ही 6 वर्ष निलेशच्या अंगठीला विनायकराव म्हणून होतो. ती अंगठी दिसली की त्याला म्हणायचं निलेश आज विनायकराव विसरले. निलेश आज विनायकराव, कारण या स्पर्धेला ते दिलं होतं. या स्पर्धेच्या बऱ्याच आठवणी आहेत, या सभागृहाच्या. खरं तर मी आज आलो आणि निलेश म्हणला स्पर्धा सुरू आहे, म्हणजे जाऊन येऊ आपण स्पर्धेमध्ये. खूप वर्षानंतर, खूप दिवसानंतर स्पर्धेचा हा सगळा माहोल, हे सभागृह, हे फ्रेम पाठीमागली. फेसबुकला हा फोटो टाकला की लगेच ओळखायचा आज ही देवगिरीत आहे म्हणून. कारण या देवगिरीतली ही फ्रेम फार सुंदर आणि देवगिरीचं प्रेम हे पण फार सुंदर. आणि असा हा माहोल आहे. सगळ्या स्पर्धकांना ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर आमचे दिवस डोळ्यासमोरून जात होते. मगाशी पौर्णिमा असं म्हणली की दादा मी नीट सेट GRF ची तयारी करते वगैरे. तिला म्हणलं मग इथं काय करायलीस. तसं सर एक व्हिडिओ माझा भाषणाचा व्हायरल झाला, एक व्हिडिओ वक्तृत्वाचा व्हायरल झाला. महाराष्ट्रानं तो डोक्यावर घेतला. त्या वक्तृत्वाच्या जीवावर करिअर सेट झालं, घर झालं, गाडी झाली, लग्न बी झालं. त्याच्यामुळेच झालं. हा सर सासऱ्यानं भाषण ऐकलं आणि पोरगी दिली. आणि योगायोगानं तोच कार्यक्रम माझा कमी मानधनाचा होता. अगोदर मला वर येताना टेन्शन आलं, पण आता कॉन्फिडन्स वाढला की जिथं काही नसतं तिथं खूप काही असतं. सगळ्या गोष्टी काही सर येतो. खरं तर बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. छान बोलत राहा. सरांनी सांगितलं तेवढा फक्त एकच बोलतो सर, माफी मागून. सरांचे मला एक मुद्दा प्रचंड आवडला. सर जे बोलले तांदळे सर की आपली आपली शैली डेव्हलप करा. तुम्हाला ऐकल्याच्या नंतर जर तुम्ही एखाद्याच्या दुसऱ्याच्या शैलीत बोलत असाल, समजा बानगुडे स्टाईलनं जर तुम्ही बोललात, तर समोर बसलेला माणूस तुम्ही किती विचार मांडलेत हे ऐकत नाही. तुम्ही उतरल्याच्या नंतर तुम्हाला एका कमेंट मध्ये सांगतो की सेम बानगुडे. तुम्ही काय बोललात हे नाही, सेम बानगुडे म्हणून तुमचं सगळं बोलणं सगळं संपून जातं. आपल्या आपल्या शैलीत आपल्या आपल्या भाषेत बोला. काही नाही, मला पण माझ्या सोबतचे बरेच देवगिरीचे वगैरे मित्र होते, ते मला म्हणायचे की तुझी भाषा बदल. मला निकिता म्हणायची तू फारच जरा हे बोलतो, जरा स्वच्छ बोला, असं बोलतो. जमतच नव्हतं ना. बरं ते माझ्या चेहऱ्याकडे बघून ते वापायचं की नाही. वपलं मी पाहिजे ना, लय शुद्ध बोललो. मी माझ्याच भाषेत बोलायचो. त्याला एक वाक्य बोललो होतं की एक दिवस माझी भाषा मला मोठं करेल.
आणि सर मला त्याच गोष्टीमुळे आज महाराष्ट्रावर बोलवलं जातं आणि महाराष्ट्रभर प्रवास सुरू आहे. एक रचना तुमच्या समोर ठेवतो, वेळ न दवडता. आता चुडा खालून म्हणताय, पण चुडा न म्हणता तुकारामांची एक 8 ओळीची कविता मी तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे तुकाराम इज इक्वल टू कोड. तुझ्या विचारांचे वारू तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर. तिकडं सांगायला कविता चालू आहे. ऐक ना मग सांग. पण ते म्हणलं बी असं काय नाही, कविता चालू आहे. अरे कसं आनंदाने बक्षीस द्यावं. ज्याला हे जमलं ना त्याला उत्स्फूर्त चांगलं बोलता येतं, लक्षात ठेवा. उत्स्फूर्त बोलायला बाहेर जायची गरजच नसते, तिथंच बोललं पाहिजे. उत्स्फूर्त आलं की या सगळ्या विषयात असो. तुझ्या विचारांचे वारू तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर, तुझे शब्द रक्त बंबाळ होऊन धारा तीर्थी पडलेले पाहून पुण्यातरी माय माऊलीनं त्यांना पोटोशी धरलं. तुझे शब्द रक्त बंबाळ होऊन धारा तीर्थी पडलेले पाहून पुण्यातरी माय माऊलीनं त्यांना पोटोशी धरलं. जात्याच्या पाळूत नाहू माकू घातलं आणि दरबळत ठेवली ओवी पोटातला स्वर ओठावर आणताना. आणि दरबळत ठेवली ओवी पोटातला स्वर ओठावर आणताना तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही तुका. तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही तुका. तू जिवंत कसा आहेस याचंच कोड उलगडत नाही त्यांना. तू जिवंत कसा आहेस याचंच कोड उलगडत नाही त्यांना. धन्यवाद.